स्वाधार योजना 2025-26 तर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरपूर दिवस झालेले आहे, सुरू झालेले आहे. विद्यार्थी फॉर्मसुद्धा भरत आहे आणि आता विद्यार्थी विचारत आहे की फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय असणार आहे. यामध्ये नवीन विद्यार्थी आणि जेही विद्यार्थी जुने असेल जसं की सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरला म्हणजे त्या विद्यार्थ्यांना करावा लागेल तो म्हणजे त्यांचा फॉर्म रिन्यू. तर बघू शकता 2025-26 मध्ये लास्ट डेट काय असणार आहे. तर फॉर्म आपले सुरू झालेले आहे, विद्यार्थी फॉर्मसुद्धा भरत आहे आणि लास्ट डेट जी आहे ही अजूनपर्यंत ऑफिसकडून डिक्लेअर करण्यात आलेली नाही आहे. आणि याबद्दलचं जे परिपत्रक आहे हे परिपत्रक आपल्याला पुण्यावरून येणार आणि पुण्यावरून जेव्हा परिपत्रक येते ते परिपत्रक संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू असणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत ऑफिससोबत संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की लास्ट डेट आलेली नाही आहे, परंतु विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही तुमचे फॉर्म भरा आणि आपल्या ज्या ठिकाणी तुमचं कॉलेज आहे त्या ठिकाणच्या समाज कल्याण ऑफिसला तुम्ही सबमिट करा. तर यामध्ये नवीन विद्यार्थी आणि रिन्युअल विद्यार्थी म्हणजे जेही विद्यार्थी सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल आणि फोर्थ इयर असेल तर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नवीन विद्यार्थी, रिन्युअल विद्यार्थी दोन्हीही व्हिडिओ दिलेले आहे. डॉक्युमेंटचे व्हिडिओसुद्धा दिलेले आहे की डॉक्युमेंट्स कसे बनवायचे या संदर्भात सुद्धा अपडेट दिलेली आहे. आणि आपल्याकडे एका जिल्ह्याच्या ऑफिसमधून एक जेही नवीन GR नुसार जे रूल्स आहे त्यानुसार फॉर्मसोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स अटॅच करायचे या संदर्भात माहिती आलेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तो व्हिडिओ बघून तुम्हाला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स फॉर्मसोबत लावायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाणार. तर लास्ट डेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला परिपत्रकासोबत आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर आपला फॉर्म सबमिट करा आणि 60,000 रुपयापर्यंत तुम्ही स्वाधार योजनेची स्कॉलरशिप मिळवू शकता. तर लवकरात लवकर फॉर्म भरा आणि आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा. कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि लास्ट डेट आल्यानंतर सुद्धा संपूर्ण माहिती दिली जाणार. तरी लवकरात लवकर आपले फॉर्म भरा आणि ऑफिसला सबमिट करा. तर स्वाधार योजना 2025-26 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.